असं पहिलं ठरलं की हिंदी नाटक आहे, हिंदी गाणी आहेत, पण लावण्या आपण मराठी ठेवूयात. तर तो एक मराठी पण आपण जपलाय. कारण लावणी बेसिकली महाराष्ट्रातली आहे लोककला आणि ती त्याच शब्दात पोचावी अमराठी लोकांपर्यंत, हा त्याच्यामागे थॉट होता. त्याच्यात जेव्हा मला कळलं की उर्मिला करते, ओके, पटापटा उर्मिला म्हटल्यावर, कारण आम्ही 10-12 वर्षांपूर्वी फिल्म करत होतो, त्यात लावण्याच होत्या आणि आमची ओळख पण 2010 पासून आमची मैत्री आहे. एखादं गाणं फुल्लं कशा पद्धतीने कोरिओग्राफ करणार आहे ह्याचा मला अंदाज असतो. गाणं ऐकल्यावरच अच्छा इथे हे असं होणार किंवा हे सोपं असेल, हे आता हे खूपच होणार असा मला सगळा अंदाज असतो. एक मिनिट, इथे असं नाही. आणि हे जेव्हा 10 या 1000 लोकांपर्यंत पोचतं, अमराठी लोकांपर्यंत पोचतं, तेव्हा त्यांची अशी समजूत असते की ही लावणी आहे, तर ते तसं नसतं. आणि मग दिवाळी नंतर काय करायचं, आईला म्हणजे इन्फॉर्म करायचं, काही काय इन्फॉर्म करायचे, मग नाचायचे नृत्य आणि जगणं हे वेगळं न मानणारी अशी एक वेगळी स्पिशी आहे आणि मला असं वाटतं की तो त्यांचा श्वास आहे खरं तर. आणि या सगळ्यामधला म्हणजे जगण्याला तितक्याच नाचाच्या बोलामध्ये किंवा नृत्याच्या आविष्कारामध्ये सामावून घेणारी आणि त्या सगळ्याला एक वेगळं परिमाण देणारी जोडगोळी माझ्यासोबत आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. निमित्त आहे घाशीराम कोतवालचं, पण त्यांचा वेगळा प्रवास, त्यांचं असणारं बॉन्डिंग आणि त्या सगळ्याच्या पलीकडे एक सहृदय असणारी माणसं आणि उत्तम कलाकार, ह्या सगळ्याचा प्रवास त्यांच्याकडून जाणून घेऊया. फुलवा आणि उर्मिला, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि इतकी वेगळ्या पद्धतीचं खरं तर कलाकृती आणि त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वतःच्या आयुष्यातही वेगवेगळं एक प्रवास आहे. पण नुसतं कलाकृतीच्या निमित्ताने बोलण्यापेक्षा तुमचा असणारा वैयक्तिक प्रवास याबद्दलही मला जाणून घ्यायला आवडेल. निमित्त घाशीराम कोतवालचं आहे, तिथपासून सुरुवात करूया. काय नेमकं, कारण 72 साली कृष्णदेव मुळगुंदांनी वगैरे ज्या पद्धतीने केलेलं किंवा आत्ताचं असणाऱ्या गोष्टी, नेमकं काय त्यातल्या डान्स फॉर्म्समध्ये किंवा असणाऱ्या क्राफ्टमध्ये असणाऱ्या लावणी आणि आत्ता कव्वाली, असं बरंच काय काय ऐकायला मिळतंय. तर त्या सगळ्याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतंय फुलवा. मला असं वाटतं आपण पहिल्यांदा इंटरव्ह्यू करते का नाही, असं बसून आपण पहिल्यांदा सोनाली बरोबर आपण 2010ला आपण त्याच्यानंतर स्टारच्या ऑफिसमध्ये केलेला, कारण मला तुझ्याशी अशा गप्पा मारलेल्या आठवत नाहीयेत आम्ही खूप. नटरंगच्या निमित्ताने आपण मग तू ते अख्खं परफॉर्म केलेलं स्टारच्या आवारात आपण केलेलं. आणि त्याच्यानंतर आता उर्मिला बरोबर मला पुन्हा लावणी बद्दल आणि एका वेगळ्या प्रोजेक्ट बद्दल त्यावेळेला तो अख्खा ट्रेंड तू आणलेलंस, अख्खं बदललं होतं लावणीचं स्वरूप. मला असं वाटतं घाशीराम कोतवालचं, असं जसं तू म्हणालास की त्याला एक वेगळी परंपरा आहे. तर मी बघितलं नव्हतं, आम्ही बघूच शकत नाही आत्ताची पिढी, पण एक ऑनलाईन मी अभिजितचा जेव्हा मला फोन आला, एक तर त्याला मला थँक्यू म्हणायचं आहे इतकं छान प्रोजेक्ट दिल्याबद्दल. आणि मला असं वाटतं हिंदीत कुठेतरी एक वेगळं प्रोजेक्ट मला करायला मिळतं आहे त्याच्यामुळे, आणि तेही जे माझ्या खूप जवळचं आहे. तर जेव्हा त्याचा फोन आला आणि मग मी ते नाटक बघितलं, तर तू जसं म्हणालास की त्या अत्यंत वेगळं, आणि ते पूर्ण सांगीतिक आहे, मला संगीतिक आहे ना, ती पूर्ण म्युझिकल आहे ते. तर असं काहीतरी आपल्याला करायचं आहे. मग ती गोष्ट मी समजून घेतली. आणि मग जेव्हा भालचंद्र कुबल त्यांनी ऑलरेडी बसवलं होतं आणि त्यात अभिजित त्याचा एक टच हे करत होता, थोडं कंटेम्पररी करायचं आहे वगैरे, तर ही गाणी आली. मग असं पहिलं ठरलं की हिंदी नाटक आहे, हिंदी गाणी आहेत, पण लावण्या आपण मराठी ठेवूयात. तर तो एक मराठी पण आपण जपलाय. कारण लावणी बेसिकली महाराष्ट्रातली आहे लोककला आणि ती त्याच शब्दात पोचावी अमराठी लोकांपर्यंत, हा त्याच्यामागे थॉट होता. आणि ते चांगलंच झालं, कारण त्या लावण्या इतक्या सुंदर लिहिलेल्या आहेत आणि त्याला मंदार देशपांडेंनी खूप सुंदर म्युझिक दिलं आहे. तर त्याला पूर्ण न्याय द्यायचा मी प्रयत्न करतोय. कंटेम्पररी बाज नाही आहे, बाज मोस्टली ऑथेंटिक असे, पण नाटकाचा त्यांनी बाज कंटेम्पररी केला आहे, बदलला आहे जनर, ऑफकोर्स हे तुम्हाला बघायला मिळेलच. आणि त्याच्यात जेव्हा मला कळलं की उर्मिला करते, ओके, पटापटा उर्मिला म्हटल्यावर, कारण आम्ही एक 10-12 वर्षांपूर्वी फिल्म करत होतो, त्यात लावण्याच होत्या आणि आमची ओळख पण 2010 पासून आमची मैत्री आहे. तर त्या निमित्ताने का रियालिटी एकापेक्षा एक पासनं बेसिकली, त्यामुळे मला ती व्यवस्थित तिचा बाज माहिती आहे, ती काय करू शकते काय नाही. त्यामुळे तो थॉट जेव्हा डोक्यात आला, उर्मिला म्हटल्यावर माझ्या बऱ्याचशा कोरिओग्राफीज पण
तिला डोळ्यासमोर ठेवून झाल्या. यात एक कव्वाली पण आहे, एक लग्नाचं गाणं आहे, थोडी वेगळी पण गाणी आहेत, ओपनिंग आहे. सो एक पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स मला वाटतं लोकांना पाहायला मिळेल आणि लावणीचा ऑथेंटिक बाज पाहायला मिळेल. निश्चित. ह्या सगळ्यात ज्या वेळेला फुलवा म्हणते की उर्मिला आहे आणि त्यानुसार क्राफ्ट झालंय, कशा अर्थानं म्हणजे ते बिटवीन द लाईन्स अंडरस्टँडिंग आणि ते काही सगळ्याच गोष्टी शब्दात नाही मांडतायत, पण ज्यावेळेला फुलवा करते तू आहेस, एक व्हॅल्यू एडिशन काय करता येऊ शकते किंवा ह्याबद्दल काय डिस्कशन झालं किंवा ते क्राफ्टिंग ओव्हरऑल कसं बहरत गेलं या प्रोसेसबद्दल तू बोलावंस असं वाटतं. घाशीराम कोतवालमध्ये मी गुलाबीचं ची भूमिका करते आहे, जी एक तमासगिरी असते. सो घाशीराम, नानासाहेब आणि स्त्री पात्र म्हणशील ह्या नाटकातलं तर गुलाबी आहे. गौरी ऑफकोर्स लहान असते मुलगी. एक अगेन एक तू म्हणलास तसं लावणी प्रधान म्हणजे माझं कॅरेक्टर आहे आणि नृत्य खूप आहे. तर मला वाटतं 11 वर्षांनी आम्ही परत मी आणि फुलवा एकत्र काहीतरी एका प्रोजेक्टसाठी एकत्र आलो आहोत. सो वी बीन फ्रेंड्स फॉर एजेस ना. 2011 सॉरी 11 वर्ष नाही, 2011 साली आम्ही म्हणजे एकापेक्षा एक मध्ये एकत्र काम केलं, आमची मैत्री झाली आणि त्यानंतर म्हणजे असं प्रोजेक्ट एकत्र करायचा कधी योग नाही आला, पण घाशीराम कोतवालच्या निमित्ताने हा योग आलेला आहे. त्यामुळे आम्ही इतकं एकमेकींना ओळखतो, म्हणजे नृत्यांगना म्हणून सुद्धा एकमेकींना इतकं ओळखतो आणि व्यक्ती म्हणून सुद्धा एकमेकींना खूप ओळखतो. त्यामुळे अत्यंत खूप काय म्हणतात सरावाचं ट्युनिंग आणि व्यक्तिगत पातळीवर माणूस माहीत असणं, कलावंत म्हणून तो माहीत असणं आणि त्याच्या शक्तिस्थानांचा आणि अशक्तिस्थानांचाही लेखाजोखा माहीत असणं हे फार गरजेचं असतं. एक्झॅक्टली. त्यामुळे एखादं गाणं फुलवा कशा पद्धतीने कोरिओग्राफ करणार आहे ह्याचा मला अंदाज असतो. गाणं ऐकल्यावरच अच्छा इथे हे असं होणार किंवा हे सोपं असेल किंवा हे आता ही खूप बसवणार असा मला सगळा अंदाज असतो. किंवा ह्या गाण्यामध्ये मी काय करू शकते की माझ्याकडनं काय व्हॅल्यू ॲडिशन येऊ शकेल याची तिला सुद्धा एक कम्प्लीट अंदाज असतो. सो त्यामुळे सो इट वॉज अ व्हेरी स्मूथ जर्नी म्हणजे ऑल द सॉंग्स. निश्चित. ह्या सगळ्यामध्ये जिथे आता लावणी पारंपरिकता हे फक्त नावापुरतं राहिलंय, अशा वेळेला आत्ताचं असणारा बाज आणि तू म्हणालीस की फ्रेम कंटेम्पररी आहे, म्हणजे इनोव्हेशन विदिन अ फ्रेमवर्क आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्यातलं ऑथेंटिसिटी जपणं, आत्ताचा असणारा लावणीचा बाज याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं फुलवा. खूप आवडेल मला बोलायला, कारण मी आत्ता जे आजूबाजूला लावण्या फिल्मच्या आपल्या किंवा जनरल बघते तर मला खूप त्रास होतो. म्हणजे अशासाठी होतो अमित की मी खूप नाचावर प्रेम करते. मला असं वाटतं की आपण फार प्रेमाने हे काम करतो, अशावेळी त्याचं एखादा हिडीस किंवा थैथयाटवालं स्वरूप बघितलं की त्रास होतो. एक मिनिट इथे असं नाही. आणि हे जेव्हा 10,000 लोकांपर्यंत पोचतं, अमराठी लोकांपर्यंत पोचतं, तेव्हा त्यांची अशी समजूत असते की ही लावणी आहे. तर ते तसं नसतं. तर ते मला असं वाटतं कुठेतरी की मला नाचायला आवडतं, इतकी सुंदर गाणी मला मिळेल ती पण लावणी, तर तो त्याचा एक ऑथेंटिक, तो एक शृंगारिक पण कुठेही एक्स्ट्रा न होता, थिन लाईन असते ना, एक सिडक्टिव्ह मुवमेंट्स पण त्या चीप नाही वाटल्या पाहिजेत. आणि हे सगळं सांभाळत करायला मिळाल्यामुळे ना खूप मजा येते करायला. आणि कोणासाठी काय प्रूव्ह नाही करायचं, पण एक लावणीला तिचं जे स्थान आहे लावणीचं ते योग्य लोकांकडे योग्य पद्धतीने पोचावं प्रेक्षकांपर्यंत, असा आमचा या नाटकातनं मेन प्रयत्न राहील. गाणी खूप सुंदर आहेत, 3 लावण्या आहेत, एक नाचायची, एक बैठकीची आहे, एक नंतरची पण आहे. तर आणि ना त्या प्रत्येक म्हणजे आय थिंक आम्ही लवकर गाणी आऊट करून ती फेमस व्हावी, त्याच्यावर लोकांनी खूप नाचावं, कारण त्याच्या सिग्नेचर्स पण खूप सुंदर बसल्या आहेत आणि ॲक्च्युली ती फार श्रवणीय झाली आहेत गाणी. त्यामुळे ती एक उत्सुकता आहे की हां की घासीराम में जो है ना वो लावणी है, उसको लावणी बोलते असं लोकांनी म्हणावं. निश्चित. मला तुझं पॅशन हे माहिती आहे, कारण यूथ फेस्टिवलसाठी पोद्दारमध्ये फुलवा येऊन क्राफ्ट करणार आहे ह्याच्यासाठी जी गंमत असायची आणि कॉलेजबद्दलचं प्रेम ह्या सगळ्यामध्ये एक वेगळा माहोल असायचा. तर त्यामुळे फुलवा जे म्हणते आणि त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मी खरं साक्षीदार आहे त्यावेळीपासूनचं. ह्या सगळ्यात ओव्हरऑल आत्ताचं असणारे गुलाबी पात्र, परफॉर्मन्स, अभिनय या सगळ्याचं पॉवर पॅक कॉम्बिनेशन म्हणून तू बघत असताना करिअरच्या या टप्प्यावर घाशीराम कोतवाल तुझ्यासाठी काय आहे उर्मिला? नक्कीच एक महत्त्वाचा टप्पा आहे माझ्या करिअरमधला, कारण की
एक तर हिंदीमध्ये हिंदी रंगभूमीवरती पदार्पण आहे माझं, आणि तेही इतक्या मोठ्या कलाकृतीच्या माध्यमातून. कारण की 60 कलाकार आणि अभिजित पानसे डिरेक्टर आणि प्रोड्युसर, आणि अभिजित जेव्हा करतो तेव्हा तो काहीतरी वेगळंच करून जातो. हे आत्तापर्यंत त्यांनी प्रत्येक त्याच्या कलाकृतीमध्ये सिद्ध केलेलंच आहे, आणि ते ह्याच्यामध्ये सुद्धा प्रेक्षकांना दिसणार आहे. कारण की ज्या पद्धतीचा सेट त्यांनी डिझाईन केला, ज्या पद्धतीचे कॉस्ट्युम्स आहेत, त्यावरून नक्की काहीतरी आपण वेगळं बघून आलो आज, असं नक्कीच प्रेक्षकांना वाटणार आहे. आणि त्या कलाकृतीचा मी एक भाग आहे, याचा मला खरंच खूप आनंद आहे. नक्कीच. निश्चित. शुभमंगल सावधानपासून आत्तापर्यंत मागे वळून पाहताना नेमकं काय गमावलंय आणि काय मिळालंय ह्याचा लेखाजोखा मांडला तर काय वाटतंय? मिळवलंच आहे, फक्त मिळवलेलं आहे, काही गमावलेलं नाही आहे. ॲट एव्हरी स्टेज ऑफ माय लाईफ फक्त मला ग्रोथच दिसते माझी. सो नक्कीच. आणि जरी काही गमावलेलं असेल तरीसुद्धा एव्हरीथिंग जे आपल्या आयुष्यात घडायचं असतं आणि ते आपल्या चांगल्यासाठीच असतं, हेच ते प्रूव्ह करत गेलंय माझ्या आयुष्यात. नक्कीच. ॲब्सोल्युटली. ह्या सगळ्यात घरी असणारं लिगल बॅकग्राऊंड, ओव्हरऑल ह्या सगळ्यात अभिनय किंवा आता नृत्य किंवा फिटनेस फ्रीक असणं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुझं काय नेमकं, कशी कलाटणी मिळाली, काय नेमकं घडलं, आणि हे आपण करिअर म्हणून परस्यू करावं? कारण एकीकडे एज्युकेशनची इतकी मोठी बॅकग्राऊंड तुमच्याकडे तशा अर्थानं आहे, त्याबद्दल तू बोलावंस असं मला. म्हणजे लिगल आई इज अ लॉयर, आणि मग आईचं कधीच असा अट्टास नव्हता की मी हेच केलं पाहिजे किंवा असं काही. इनफॅक्ट आई इन्स्ट्रुमेंटल होती मी ह्या क्षेत्रामध्ये येण्याकरता. त्यामुळे मला असं वाटतं की मला माहीत नाही तिला काय वाटलं असेल की मलाही आपल्या पोराला ॲक्टिंग येईल किंवा काय, पण मला नक्कीच कथ्थक नृत्य मी 6वीत असल्यापासून शिकते आहे. पण कथ्थकमध्ये सुद्धा जे 2 काय म्हणतात भाग आहेत, जे एक तर टेक्निकल भाग असतो त्याला नृत्य अंग म्हणतात, आणि एक असतो अभिनय किंवा भाव अंग. मला ऑलवेज अभिनय अंगाकडे जास्त माझा कल होता किंवा मजा यायची सॉलिड करायला. टेक्निकलसुद्धा मजा यायची, पण अभिनय करायला लागलं की आय यूज्ड टू बी फील ॲट होम. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटायला लागलं की जेव्हा माझं पहिलं काम मला मिळालं त्याच्या पुढे की आपल्याला हे आवडतं आहे, आणि एका कामातनं दुसरं काम मला मिळत गेलं ऑफकोर्स. आणि मी आता माझं पहिलं काम बघितलं तर मला अजिबात आवडणार नाही ते, पण तीच माझी ग्रोथ आजची म्हणजे दुनियादारीमध्ये बघितलं असशील तू, किंवा काकण किंवा त्याच्या पुढचेच, म्हणजे एक फक्त आय सी माय सेल्फ ग्रोईंग. त्यामुळे बरं वाटतं. सृजनाचा वेगळा आविष्कार खरं तर घरी लेखणीपासूनचा आहे. राही त्याच्या कलाकृतीतून ते दाखवतो. तुझं माझं हे पॅशन असू शकेल हे अगोदरच तशा अर्थानं होतं. त्याबद्दल, त्या प्रवासाबद्दल तू बोलवास असं मला वाटतं, आणि अमरबद्दलही बोलवास. ते तर बोललंच पाहिजे मला. एकतर माझ्याकडे नाचाचा वारसा माझ्या आईकडनं आला. शाहीर अमर शेखांची ती मुलगी, त्यामुळे आई अत्यंत सुंदर नाचायची. म्हणजे जिला म्हणजे मला वाटतं मयूरनेच बघितलं, तू पण नाही आईला नाचताना बघितलंस तर. ती नाचताना म्हणजे मी जर नाचते आवडतं लोकांना तर मी त्याच्या अगदी 20-30% नाचते, इतकी ती मनापासून आणि सोलफुल नाचायची. तर तो मी उचलला वारसा. आणि बाबा अनिल बर्वे, बाबांचा लेखनाचा वारसा मला वाटतं राहीने उचलला आहे. तर जेव्हा मला नाचायला आवडतं, म्युझिक आवडते, लहानपणापासून कळायचं. आणि मग जिम्नॅस्टिक करत असल्यामुळे आम्हाला ते म्युझिकवरतीच कसरती करायला लागायच्या जिम्नॅस्टिक. तेव्हा ती मज्जा यायची. कॉलेजमध्ये गेल्यावर जरा आता पोदार माझा पहिलं स्टेज आहे. आता मध्ये पण मी कॉलेजला जाऊन आले, त्या स्टेजवर फिरलं की मला की इकडे मी पहिला माधुरी दीक्षितच्या सैलाबवर नाचले होते. आणि मग तिथून माझी सुरुवात झाली की नाचायला आवडतं आपल्याला. कोरिओग्राफीची सुरुवात पण इथूनच झाली, कारण TY झाल्यानंतर मी बरीच वर्ष जसं इथे पॉलिशिंग करून आणि करते तसं मी मल्हार फोक काय युनिव्हर्सिटीसाठी वगैरे आम्ही यूथ फेस्ट खूप उद्योग केलेत. सो नाचाचं आपल्याला नाच आवडतो एवढं मला म्हणजे म्युझिक लागलं की आपल्याला काहीतरी व्हायला लागतं आतनं, असं ते लक्षात आलं. थिरकणं. आणि मग TY नंतर काय करायचं, मग आईला म्हटलं चल MCOM करते. तर आई बोली सॉरी काय MCOM करायचंय, मग नाचायचंय कॉलेजमध्ये. ऍब्सोल्युटली. कारण एकांकिका आणि डान्स या गोष्टीसाठीच नंतर
तेवढ्यासाठीच कॉलेजला जायचं मी. बरं आरे पोदार कॉलेज म्हणजे जिकडे काय म्हणते स्कॉलर ना सगळे, तिकडे मला ऍडमिशन जिम्नॅस्टिक्स करत होते, शिवछत्री पुरस्कार होता आणि त्या पॉईंट्समुळे मला मिळाली होती वगैरे. तिकडे जाऊन मी अभ्यास न करता फक्त नाचत होते. SY-BCom परीक्षा दिली नाही कारण कॉम्पिटिशन्स होत्या नॅशनलच्या आणि शाहूराच्या प्रिन्सिपल होते, जा बिंदास देऊ नको, मी नंतर फायनल एक्झाम आल्यावर घे वगैरे. सो असं करून फायनली TY झाल्यावर आणि काय व्हायचं, परीक्षा आयुष्यभर वर्षभर अभ्यास नाही करायचा. 1 महिना झाला की टेन्शन, मग रडारडता. आई बोली मला हे काय बघायचं नाही आयुष्य, तू नाच शिक. मग काय करूयात, मग कथक. तर ती स्वतः भरतनाट्यम डान्सर होती, पण तिला असं वाटत होतं की मी कथक शिकवा. तिला कथक स्वतःला आवडायचं नाही फार, मध्येच बोलतात वगैरे असं तिचे का बढंत करतात. पण ती मला बोलली तू कथक शिक, कारण तुझा स्वतःचा बाज तुझा तो आहे. एक आई म्हणून मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं की तिने सांगितलं तू कथक कर, भरतनाट्यम करू नको, की बॅले करायचे, जिम्नॅस्टिक करायचे. मी खूप तुडतुडी होते, तर हे तुझ्या शरीराला आणि तुला मानवेल कथक. म्हणून मी आपल्या गुरु दोघींच्या आशाताई जोगळेकरांकडे 1994ला जॉईन झाले असेल, 94-95ला. आणि मग तिथून माझं कथक चालू केलं आणि मग कसं बसं विशारद केलं. असं करत तो प्रवास नाचाचा सुरू झाला. बुगी बुगी केलं आणि मग बुगी बुगी वगैरे होईपर्यंत डान्स क्लास सुरू केले आणि मग आली विशारदची एक्झाम. 7 वर्ष शिकले, 7-8 वर्षांनी विशारद. तर मशीन म्हटलं ना आपण पुढच्या वर्षी करूया, कारण कंटाळायचं रे कथक करायला नंतर, कारण मी खूप गोष्टी केल्या होत्या. त्यांना तोपर्यंत माझं असं लालालांड झालेलं, सगळीकडे जायचं कामं. तर मावशींनी मला धरून आत्ताच दे, पुन्हा केलंस की तू अजून बिझी होशील, तुला जमणार नाही, म्हणून जबरदस्तीने माझ्याकडनं विशारद करवून घेतलं. आणि मग मी प्रेग्नंट होतो, म्हणजे लग्न बिग्न पण सगळं झालेलं होतं. तर मी मला आठवते सर्टिफिकेट घ्यायला विचारायचं, एकटीच 9 महिन्याची कथकचं. सो मला असं वाटतं नाच मला खूप आवडतो, अजूनही आवडतो. आणि मला असं ते म्युझिक लागलं, नाच शिकवायचं असेल तर मला अशी एक वेगळी एनर्जी मिळते अमित. तर ती मला अमरबद्दलही तू बोलावंस असं मला आणि मग 15व्या वर्षी सगळ्या आयुष्यात गोष्टी मी उशिरा केल्या. एक नवरा फक्त आयुष्यात लवकर आला, अमर, जो आयुष्यभर सगळ्या चढ उतारात आमच्या आयुष्यात माझा लिटरली राईट अँड लेफ्ट उभा राहिला सगळ्या प्रवासात. आणि अर्थात लहानपणापासून आम्ही दोघं एकत्रच वाढल्यामुळे हे करायचं नाही ते करायचं नाही असं काहीच नव्हतं. आणि मला असं वाटतं एवढ्या वर्ष, आता 25 वर्ष झाली आमच्या लग्नाला मागच्या वर्षी. सो एवढी, आणि त्याच्या आधी 8 वर्ष आम्ही एकत्र होतो, म्हणजे तू बघ. सो एवढ्या वर्षात मग एक अमरला विचारलं अरे थांब, एकदा मध्ये काहीतरी झालं ग्रुप. किती वर्ष झाली तुमच्या लग्न? काय माझ्याकडे असं बघतो 14-15. म्हणलं अरे आसवा 20 वर्षाची म्हणजे बघ. मी म्हटलं अमर हे माझं क्रेडिट आहे, तुला असं वाटतं तुझं लग्न आताच झालं. सो आय थिंक मसालेदार अमर आणि सगळे फ्लेवर्स आहेत आमच्याकडे, त्यामुळे सो ही तो ऑलवेज राईट लेफ्ट. उर्मिलाने तर सगळा स्पाइस ऑफ लाईफ आहे आणि तो असतोच. काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, पहिला कॉल माझा त्याला जातो अजूनही. आणि मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे आमचं आयुष्यात. आम्ही रिलेशनशिप खूप चढ उतार, तुलाही माहिती आहे, आपण ग्रो होतो, सगळ्याच गोष्टी असतात, पण आम्ही खूप घट्ट राहिलो बिकॉज आम्ही, मला वाटतं, खूप मित्र होतो एकमेकांचे. आणि आमची मैत्री अजूनही टिकून आहे. अजूनही आम्ही आउटडोर गेलो खूप धमाल करतो किंवा ते मला असं वाटतं एखाद्या नात्यात टिकवावं. ह्या सगळ्या प्रवासात एक तिची गोष्ट आणि तुझ्या निर्माती म्हणून असणारा प्रवास हा एक वेगळंच हे तू परस्यू केलंस. त्या प्रवासाबद्दल बोलवस. आणि त्या गेल्या कोविडच्या काळातही तू काही गोष्टींवर काम करत होतीस. ओव्हरऑल हे इतकं सोपं नाही घडलंय, म्हणजे जितकं आपण एका वाक्यात म्हणतो की नाही हे असं करायचं होतं मग हे मी प्रोड्यूस केलं, इतकं सहज नाहीये. संदेश बरोबरचे रायटिंग वर्कशॉप्स पासून त्या सगळ्या गोष्टी कल्टिवेट करणं, ह्या सगळ्या प्रवासाबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. तुला माहितीये ना आपण तासभर इथेच बसून मी पटापटा बोलते, कारण कोविडमध्ये आपण ऑलमोस्ट 2 गोष्टींवर बोललेलो आहोत. एक तर खूप माझं असं होतं की मला तेच करायचं कंटाळा येतो. मला आयुष्यात खूप काहीतरी वेगळं करूया, वेगळ्याची चॅलेंजिंग. तर मला असं खूप डोक्यात होतं 10 वर्षापूर्वी आपण एखादी फिल्म करूया. तर मला अमरने आठवण करून दिली की अशी तू एक कथा बोलली होतीस, तर तू त्याच्यावर एक फिल्म कर. मग ती खूप कठीण फिल्म आहे, बरं त्याच्यात नाच गाणी नाही आहेत. असं करत मी एक फिल्म काय लिहितात, स्क्रीन प्ले काय असतो हेही माहीत नव्हतं. मी एक अशी गोष्ट लिहून काढली आणि ती गोष्ट लोकांना वाचायला सुरुवात केली. ही आहे त्यातली एक, तिनेही ऐकली होती, अगदी बेसिक गोष्ट. आणि मग त्यातनं लोकांचे सल्ले यायला लागले. मग मला कळलं की अच्छा हे आपण लिहितोय त्याच्यावर फिल्म नाही होऊ शकत. मग समहाव एकदा परत अमरच, हे कसं काय त्याच्या डोक्यात येतं मला नाही. संदेशला विचार ना, संदेशला. आणि संदेश अमृता ऑफकोर्स माझे चांगले जवळचे होते, पण असं काही सारखे घरी जाणं येणं नव्हतं तेव्हा. तो आसमाच्या बर्थडेला आला होता वगैरे असं. मी अचानक त्याला म्हटलं तुम्ही दोघं घरी जेवायला या ना, मला एक गोष्ट ऐकवायची. म्हणून मी त्यांना मी लिहिलेली गोष्ट ऐकवली. आणि मग दुसऱ्या दिवशी संदेश आणि त्यांना खूप आवडली. आणि म्हटलं संदेश तू लिहितोस का ह्याची फिल्म, तू मला विचारतेस.
माझं काय काम वगैरे काय बघितलंस का? म्हटलं मला त्याच्यात इंटरेस्टच नाही आहे, मला तू आवडलास माणूस म्हणून. मला असं वाटतं हे माझं खूप आहे. जेव्हा मी कनेक्ट होते तेव्हा मी त्यांनी काय काम केलं आहे काय हे बघत नाही, माणूस किंवा कनेक्ट काय आहे ते माझं खूप आहे. तर मी म्हणत नाही तूच लिही असं करत. मग पुढचे 6-7 वर्षे आम्ही फिल्मच लिहित होतो. हे 2014 पासून आम्ही आत्ता आमचं लॉक झालं स्क्रिप्ट. आणि मग त्याच्यानंतर 14चं मी लिहिलं ड्राफ्ट आणि 15ला हा आला. मग मला माझ्या राही आणि ते डोक्यावर बसले की तू आता आधी शॉर्ट फिल्म कर. थोडा माजणं आपल्याला, कशाला मी तर मॉन्टाजेस करते, मी काय मला येतं करता फिल्म, मी करते, मला माहिती आहे काय असतात शॉर्ट, तरीही तू कर असं करत फायनली मासा नावाची एक शॉर्ट फिल्म मी केली. का तर आपल्याला पुढे ही फिल्म करायची आहे. मी नावं तर नाही घेत पण ठीक आहे, बाबांचंच पुस्तक आहे माझ्या फाशी गेट म्हणून, त्यातली ती गोष्ट आहे. सो असं करत मासा केली. या सगळ्या 7-8 वर्षाच्या प्रवासात मला खूप काही मिळालं. म्हणजे संदेश, अमृता आणि एक वेगळंच जग मला बघायला मिळालं, वेगळं सर्कल मिळालं. मला असं वाटायचं आम्ही, कारण मी खूप बबलीपेक्षा मला खूप मस्ती करायला आवडतं, आम्ही खूप मज्जा करतो, एनर्जेटिक आपण असतो. मग अशा वेळी काही वेळा आपल्याला काही टेकन फॉर ग्रँटेड आपण काही गोष्टी घेतो का लोक आपल्याला घेतात, तर त्याचं लक्षात येत नाही कधी. मग मला ही जाणीव त्यांच्याबरोबर जेव्हा राहायला लागली. संदेशने पहिला मला सांगितलं होतं की हे मला तू जसं म्हटलंस की एक आर्टिस्ट, एक कलाकृती करताना तुमचा जो ग्राफ होतो त्याच्यात तो बोला तू असं का म्हणतेस मी माती आहे, वाई तुला माहिती आहे का तू केवढ्या विषयांवर मी तुझ्याशी बोलतो, पण तुम्हाला केवढे म्हणजे आपण एवढं बोलतो, तू असं नको म्हणूस की तुझ्यात खूप आहे, तू फिल्म कर. आणि असं करून ती मासा झाली बेसिकली. संदेश अमृता राईट लेफ्ट उभे राहिले, ही प्रेशियस फिल्म झाली. प्रेशियस फिल्म कारण प्रेशियस आर्टिस्ट होते तेव्हा. मग PhDG स्टुडिओज प्रोडक्शन असं आम्ही केलं की आपण एक्झिक्यूट करूया. तर 3 दिवस आणि अमर होता, अमरने आणि नितीन शिर्के दोघांनी मिळून ती एक्झिक्यूट केली. म्हणजे असं झालं की त्या फिल्मचे आलेले पैसे उरलेले प्रोड्युसरला परत दिले आम्ही. हे आता उरले आमचे पैसे, कारण आम्ही कोणी पैसे नव्हते घेतले, कोणीच आर्टिस्टनी पण. सो तिथून मग नाच आवडतो, नाच आवडतो, म्युझिकल करायला पाहिजे, म्युझिकल असं म्हणून विराजस कुलकर्णी, मी आणि सूरज पारसनीस असे आम्ही रँडम भेटलो होतो पूर्वी. असं कोणाच्या तरी थ्रू सूरज भेटला आणि एक आम्ही काम करत होतो म्युझिकलवर. ते काही झालंच नाही. मग आम्हाला खूप दुःख झालं, आम्ही खूप रक्त ओतलो होतो त्या प्रोजेक्टमध्ये. आणि मग NMSCकडनं मागच्या या 6 महिन्यापूर्वी मला एक इन्व्हाइट आलं की ते जनरली इन्व्हाइट पण करतात. हे मला काहीच माहीत नव्हतं. आम्हाला NMSC जाऊन मी थिएटरला तिथे पिक्चर हे बघून आले होते म्युझिकल्स. सो क्षमाचा मला फोन आला की ताई वी आर लुकिंग फॉर अ गुड प्रोजेक्ट की ज्याच्यात तू आणि तुझी मुलगी काहीतरी करा. मला आधी वाटलं खोटा फोन आहे, तुला माहिती ते खोटं ना. मी ना तिचं नाव वगैरे बघून मी तिला नंतर म्हटलं, तिने भेटायला बोलावलं ना, मी आणि आसमा गेलो. कारण ती बोली मी तिला थिएटर वगैरे फिरून दाखवते. ही अर्धा पाऊण तास आलीच नाही. तर मला वाटलं कळलं ना हल्ली काय प्रँक कॉल आहे. आसमा मला मम्मा बी तिकडे तर वरती कॅफेमध्ये आम्ही खातोय, कॉफी पितोय. म्हटलं मग आली क्षमा मला ना वाटलं की हे सगळं खोटं आहे. ती बोली नाही असं झालं वगैरे. मग तिने ते सगळं फिरून थिएटर दाखवलं. मग मी तिला म्हटलं की तुला जे म्युझिकल हवं आहे ग्रँड थिएटरला हवं आहे ते नाही देऊ शकत मी 2 महिन्यात, यू हॅव टू गिव्ह मी 8-9 months टाईम. मग तू काय देऊ असं करत मग स्टुडिओ थिएटर तिने दाखवलं. म्हटलं इथे काहीतरी आम्ही करतो. ती बोली की मी तुला डेट देते, तू ताई जस्ट गेट समथिंग बट आय वॉन्ट यू अँड आसमा. तर शी न्यू आसमा थ्रू डान्स वर्क, शी हॅड सीन हर परफॉर्मन्स. आणि मग तिला माहिती होतं की हिची तर ते आम्हाला आई मुलीचं काहीतरी हवं आहे. मग विराजसला म्हटलं विराजस चल काहीतरी लिही, आणि म्हटलं 50ची अनया असं तू काहीतरी मला काहीतरी करायचं असेल तर. आणि मग त्यांनी आमचं एक वर्कशॉप घेतलं दोघांनी, माझं आणि आसमाचं, आणि म्हणाले आता अभिनय करा. आधी आम्ही रेकॉर्डेड करणार होतो माहिती आहे ना तुला, आपण करतो ना VO देऊन तसंच. कारण मी म्हटलं मी नाही अभिनय करणार. आणि त्या दोघांनी मला खूप आनंद याच्यासाठी होतो की या वयाच्या या स्टेजला येऊन 50शीत येऊन मला अशी टीम मिळते की जे राईट लेफ्ट उभे राहतात, तू कर किंवा एक कळलं ना. तर मला असं की सो आय एम ब्लेस्ड की आपल्याला इतकी चांगली मुलं आपल्या आजूबाजूला येत आहेत की जी क्रिएटिव्हली खूप बोलू शकतो, खूप फिल्म्स डिस्कस करू शकतो, खूप गोष्टी आपण डिस्कस करू शकतो. सो असा प्रवास करत आम्ही एक तिची गोष्ट हा एक थॉट आणला जो विराजसने आणला ऑफकोर्स की तू आई मुलगी कॉमन दिसेल तर आपण एक वेगळं करूया म्हणून. एक 17-18 वर्षाची मुलगी आणि एक 50शीला एक लेट 40s मधली अनया, त्या दोघींमधला तो संवाद आहे. आणि मला ते बघितल्यावर नाटक खूप जणांनी सांगितलं की मुलांनी येऊन सांगितलं तू स्त्री म्हणतेस पण आम्ही पण रिलेट केलं. तर त्याचे 4-5च प्रयोग झाले कारण आम्ही प्रायोगिक तत्वावर ते करतोय. त्यामुळे तुला माहिती आहे थिएटर्समध्ये आम्ही थिएटर ऑन, मी PhD स्टुडिओज प्रोडक्शन आणि मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स असं मिळून आम्ही ते करतोय. उर्मिलाने आमचा पहिलाच बघितला, जी टेक्निकल रिहर्सल होती आमची, पहिला शो कारण टेक्निकलच झाली नव्हती NMSCला. तर पण मजा येते, काहीतरी वेगळं करत राहायला आपल्याला आवडतं तसं. आणि फिल्मचं काम आहे, होप लवकरच सुरू होईल आमच्या. येस, तुझ्या आयुष्यात नवीन काय सुरू आहे उर्मिला? फिल्टर कॉफी. येस, महेश मांजरेकर सरांचं मी नाटक करते आत्ता मराठीत. त्याचे
4-5 महिने झाले प्रयोग चालू आहेत आणि व्हेरी एक्सायटेड अबाउट घाशीराम कोतवाल. आणि काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत जी सिनेमाची आहेत जी लाईन्ड अप फॉर रिलीज आहेत, ते आय विल टेल व्हेनेव्हर टाइम कम्स. आणि प्रोडक्शन परमिट्स. एक्झॅक्टली. निश्चित. पण मला ओव्हरऑल आत्ताच्या ह्या प्रवासामध्ये हिंदी थिएटर त्याचं इव्हॉल्व्ह होणं, आपण पृथ्वीला गेलेलो असतो, NCPA ला पाहिलेली असतात, पण आत्ता या घडण्याचा भाग असणं ही काय गंमत आहे? बेसिकली इतक्या मोठ्या स्तरावर म्हणजे खूप कमी अशी हिंदी नाटकं आहेत. म्हणजे मी आता लास्ट बघितलं होतं ते मुघल आझम, फिरोजभाईंचं. करेक्ट. सो त्यानंतर मला वाटतं की इतक्या मोठ्या स्तरावर ऑफकोर्स ग्रेट इंडियन म्युझिकल वगैरे होतातच आहेत ऑन NMACC वगैरे, पण एक गोष्ट घेऊन एक प्रॉपर नाटकाचा फॉर्मॅट विच इज अ म्युझिकल. सो ऑल्सो एक अत्यंत आयकॉनिक आणि क्लासिक मराठीतलं नाटक. हिंदीतल्या लोकांना मराठी नाट्यसृष्टीबद्दल खूप अप्रूप वाटतं, असं मी खूप ऐकून आहे की मराठी वाले बहुत अच्छा करते हैं, मराठी में क्या प्लेज होते हैं वगैरे, हे सगळं खूप असतं त्यांचं. आणि जनरलीच आपलं साहित्य खूपच काय म्हणतात त्याला स्ट्रॉंग आहे, हे त्यांना त्याचं आहे. आणि आज त्या आपल्या मराठी साहित्यातल्या काय म्हणतात त्याला पोतडीतनं अत्यंत एक सुवर्णपान हिंदीमध्ये येतं आहे. सो ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे असं मला. आणि तो काळाचा रिलेव्हन्स जरी टेक्निकली बदलला तरी फडणवीस हे वेगळ्या अर्थानं रिलेटेबल आहेत आणि घाशीरामही प्रत्येक काळातला रिलेटेबल आहे. असणारा अंडरकरंट, ओव्हरऑल असणारे पॉलिटिकल सिनारिओ आणि त्या सगळ्या घडामोडीत आता येणारं घाशीराम म्हणजे प्रत्येक काळातलं नाटक. ऍब्सोल्युटली. आणि तेंडुलकरांची लेखणी वसंतदेवांनी ह्याच्यात आणलंय, प्राध्यापकांनी, तर या सगळ्या गोष्टीला एक वेगळा अंडरकरंट 100%. आणि तुमच्यासारखी माणसं त्या सगळ्यात आहेत. मला एका तुझ्या फेसबुक पोस्टबद्दल बोलायचं आहे जी तू राहीसाठी लिहिलीस, आणि रक्षाबंधन वगैरे ह्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यातला असणारा एक बहीण भावाचं नातं, त्याला असणारा एक स्ट्रगलचा असणारा किनार, त्याला असणारी धारदार, तुंबाड केल्यानंतरही राहीच्या टप्प्यातले असणारे काटे, ह्या सगळ्याबद्दल तू बोललीस. आणि ओव्हरऑल असणारं एक बहिणीचं प्रेम हे इतकं गोड दिसलं. म्हणजे हे खूप पर्सनल आहे, तरी पण तू सोशल मीडियावर टाकलेस म्हणून तू त्यावर बोलावंस असं मला वाटतं. आम्ही परवाच अटेंड केलं राहिला जिथे श्वासपानेचं मराठी ग्रंथ, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संदेश नाटकालाही, आणि आम्ही सगळे एकत्रच होतो तेव्हा. तर त्यांनी खूप छान ते समाज माध्यमांबद्दल बोलत होत्या. तर मला असं वाटतं ते एक माध्यम आपल्याला मिळालं की जिकडे तुम्ही व्यक्त होऊ शकता काही काही गोष्टी. सो मला ते, आणि ते ना थोडंसं डॉक्युमेंटेशन सारखं होतं, म्हणून मी ते त्यावेळी राहीबद्दल टाकलं. खूप रागावला होता, मला फोन केला, काय नाही कशाला माझा फोटो टाकला. मग थोड्याने 5 मिनिटांनी म्हटलं बरं ठीक आहे, आमच्यात असंच संवाद होतो, हिला माहिती असेल, ओके ठीक आहे चल बाय, ठाक ठेवला. 5 मिनिटात फोन, किती सुंदर लिहिलंयस, थँक्यू 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 असं म्हणलं. अरे वा. सो मला असं वाटतं राहीबद्दल मी खूप हल्ली बोलते या काही गोष्टी, कारण मी अशा लोकांमध्ये काम करते. तो स्वतः बोलत नाही, मी अशा लोकांमध्ये काम करते की ज्यांना राही कळावा असं मला वाटतं. आणि जसं मी त्याच्यात म्हटलं की एक वेगळंच रसायन आहे राही हे. दुसरी गोष्ट, त्याचा स्ट्रगल लोकांना कळावा. ज्यांना वाटतं ते स्ट्रगल करतात, तो स्ट्रगल नसतो. कारण माझ्या घरात एक असा माणूस आहे की ज्याला मी बघते तो करताना, आणि जो त्याच्याबद्दल बोलत नाही. आमचं लहानपण दोघांचं थोडं डिफिकल्ट होतं काही गोष्टींमुळे, तर त्याने वेगळ्या पद्धतीने ते आयुष्यात आणलं, मी वेगळ्या पद्धतीने हे हँडल केलं. तर त्याचं ते एक जे आहे ना, ते मला असं वाटतं लोकांपर्यंत राही कसं आहे हे लोकांना कळावं. आणि आय एम व्हेरी प्राऊड की तो माझा भाऊ आहे. आता जेव्हा लोक भेटतात ना, तेव्हा मी सांगते तुम्ही तुंबाड बघितले का, तो माझा भाऊ आहे. तसं लगेच आता त्या मुलाला मी म्हणलं पवनला, तर त्या असं होतं, कारण मला माहिती आहे की आत्ताची पिढी ही राहीची फॅन आहे. दुसरं ते राहिल्यासारखं दुसऱ्या त्याच्या नवीन प्रोजेक्ट्सबद्दल विचारतात ना, म्हणून मी ते लिहिलं होतं की मला माहिती आहे त्याचं आत्ता काय चाललं आहे, ज्याच्यावर मी सगळं नाही बोलू शकत, पण त्याचा काय स्ट्रगल चालला आहे. म्हणून मी त्याला म्हटलं पुढे जाऊन तू त्या स्ट्रगलबद्दल पण लिही की तू कसा त्याच्यातही टिकून राहिलास. म्हणजे तुंबाडबद्दल एवढं कौतुक झालं, कुठल्या तरी 10 फिल्म्स करून पैसे कमावू शकत होता तो, येत होत्या गोष्टी, पण तो इतका अट्टाहासाने त्याला जे प्रोजेक्ट करायचे तेच तो धरून बसलाय. हे इतकं सोपं नाही आहे. ॲब्सोल्युटली. त्यामुळे मला त्याचं खूप कौतुक वाटतं. प्रवाहाच्या विरोधात पोहणं हे नेहमीच स्वतःला किंमत मोजायला लावतं.
आणि त्या सगळ्याची काळानुरूप दखल घेतली जातेच अशातलाही भाग नसतो. आणि तुंबाडच्या आधी जेव्हा आई माझी गेली आणि त्याच्यानंतर तो एकटा राहायचा, माझं वेगळं चाललं होतं, तेव्हा त्याच्याकडे एक पैसा नसायचा. माझ्याकडे एक पैसा त्या मुलाने तेव्हा कधी मागितला नाही आहे, किंवा मला माहिती आहे की मी किती ऑफर केल्यावर तो काही घेत नाही, त्याला ती सवय आहे. तर पण त्याला जेव्हा तुंबाडचे काही पैसे आले तेव्हा त्यातला पहिला चेक त्याने मला दिला. म्हणलं तू का देतोस, म्हणजे काय तू असतेच नाही, आई असती तर मी दिलाच असताना. मला असं वाटलं की हे तू करायची गरजच नाही आहे. तर तो अत्यंत दिसायला किंवा तो असं बोलायला रिझर्वड वगैरे अजिबात नाही आहे, पण त्याला लोकांना तो समजायला लागतो. तर ते लोकांना कळावं म्हणून मी खूप टाकते, कारण मी खूप माणसांमध्ये असते, मला खूप माणसं लागतात. आणि तो बिलकुल माणूस घाणा नाही आहे, पण तो सोशली खूप हे नाही आहे, स्वतंत्र नागालँड आहे तो. त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे आणि म्हणून मी त्याच्याबद्दल खूप बोलते. नॉट बिकॉज की तुंबाडचा डायरेक्टर माझा भाऊ आहे, नाही, पण तो खरंच एक असा माणूस आहे की त्याला तुम्ही भेटा. आणि त्याचं आता सर्कलही छान आहे, त्याला छान छान लोक भेटत आहेत आणि त्याचं एक गोळा होते सर्कल. तू काहीतरी कायम वेगळं करत आलीस, वेगळ्या प्रवाहात एक नवीन कायम स्वतःचा एक ठसा उमटवत आलीस. म्हणजे ज्या वेळेला सगळंच अंधाधुंद आणि वेगळ्या पद्धतीचं काम सुरू होतं, अशा वेळेला एखादा नटरंग येतो आणि त्या सगळ्यांनी अख्खा कल्ट सिनेमा म्हणून त्याकडे बघितलं जातं. त्यातलं कोरिओग्राफी असेल, ओव्हरऑल सगळ्या गोष्टीत. आणि आत्ताही तशीच एक वेळ आहे, इतका काळ लोटलाय, वेगळं काहीतरी घडेल अशी निश्चित अपेक्षा आहे आणि आशा आहे. तुम्ही इतकं गोड कराल त्यासाठी विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू सो मच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.